तुम्ही रडू नका. तुम्हाला काय माहिती आता असं म्हणून तिथे कान वाटलं होतं. तुम्ही रडू नका. ते काय म्हणत तुम्ही तुम्हाला मला आवडला होता फक्त माझ्या संग लग्न कर. तुम्हाला येतं का माझ्या सगळं लग्न कर. ती म्हणायची मला नाही लग्न करायचं. कधीची वार्ता ही ती आता होळीच्या होळीच्या अगोदर तुम्ही त्याच्यावर कोणाच्या कानावर घातलं का? तुम्ही आपल्या इज्जतीसाठी गप राहिले. रडू नको. इज्जत म्हणून तुम्ही आपलं बरोबर आहे. काय पण तुम्ही काही घाबरू नका. आम्ही लांडीतून तुमच्या पाठीचे आहोत. तुम्ही तिथं रोजंदार नाहीत का? तिथे एक मगाशी वाक्य असं आलं तर मला माझ्या आईसाठी जगायचं. बरोबर आहे. मला जगायचं माझ्या आईसाठी. एवढं ती बोलताना बोलली मला जगायची माझ्या आईसाठी. मला वाचवा. तर ती वाचणार आहे. जी तुमच्यावर लई जीव आहे. मी काही घाबरू नका. त्या मनाने ती बोलली मला माझ्या आईसाठी जगायची आणि ती आपली तिला जीवनात भेटणार आहे. जर वाटेल ते खर्च आपण करू. तुम्ही खचून जाऊ नका. आणि तुम्ही रोजंदारीला किती वर्ष काम केले? 10 वर्षे. तुम्हाला प्रमोशन करण्याची जबाबदारी मी घेतो. तुमचं पालकतो मी स्वीकारतो. कोणाला सांगू 10 वर्षे झाले. तुम्हाला मी कायमचं प्रमोशन करेल. त्या मुलीला आपण वाचू. आणि मुलगा कितीला आहे? 10वीला. बरं हरकत नाही. मुलाकडे लक्ष द्या आणि मुलगी वाचणार आहे. शेवटी मुलाने घातले पण तिनं एक आई म्हणून तुमच्या कानावर घातलं होतं ना होळीच्या टायमाला. त्याला 8-10 दिवस झाले. हा माही नेहमी आढळतं तिला. याच्यामध्ये नारंगावमध्ये हां नारंगावमध्ये तेव्हा हात होता का? तू काय म्हणाल तिला? लगीन कर. हां लगीन कर माझ्या. लगीन कर. नाही केलं तर काय करी? मी जीव देईल. मी आत्महत्या करील. असं तसं करेल. ती म्हणायची कर. मी नाही त्या सांगितलं. म्हणजे तिची इच्छा नसताना तिला मानसिक तिचा त्रास दिला असं तुमचं म्हणणं आहे? मुलीने सांगितलं. मुलीने सांगितलं ना? पण तुम्ही त्याला काही लोकांना सांगितलं का हे मुलगा त्रास देतोय खूप वगैरे? आणि घरी कधी आलं का तुमच्या? नाही ते तिथं घरी घरामागच राहतो. घरा शेजारीच राहतो? हा या घराच्या मागे त्यांचं घर. कामधंदा काय करतो तू? भिका मागून खातात. हां भिका मागून खातो. उकारे म्हणे ते. तुम्ही काही काळजी करू नका ताई. नाही मग तुम्ही बाकीच्या लोकांना सांगितलं नव्हतं का हे असं त्रास देतोय? पोलिसांना वगैरे सांगायला प्रयत्न करायचा ना तुम्ही? हां सांगितलं असतं तर ही घटना टळली असते ना. इथं तिला जपली मुलीचं लगीन व्हावं. जुनी माणसं आहेत ना. नाही पोरं डिप्लोमा करीत होते. रडू नको सांगू. किती वर्ष गेले? मालक गेले किती दिवस झाले? 2019. 2019ला गेले. ते आजारी होते का? नाही आला या दवाखाना आलो ना. खचून जाऊ नका. चला रडू नका. जाऊ देत ते अजून त्रास होतोय त्यांना. नाही ना बरोबर. हा उचकी लागली. खाल्लं पाणी वगैरे द्या. पाणी द्या. तुम्ही बोलले कसा आहे त्या मुलाचा स्वभाव? म्हणजे त्याला शिक्षा झाली पाहिजे तुमचं म्हणणं. नाही काय करतो गावामध्ये? तो कुठं चाकणला होतो कामाला असं कळलं? कुठं कामाला असतो कामाला तू करपणा करतो का? आई वडील काय करतात? घरी असते. आई वडील काय करणार ना? याच्या नाला आई वडील काय करणार? कोणा उठणार? बापाला आणून काय करणार? ते काय विचारपूस करतील, जबाब घेतील. परंतु त्याला पोलीस लोक सुट्टी देणार नाही. हा हल्ला नाही. याचं शिक्षण किती झालंय त्या पोराचं? 8वीच झाली. आणि लग्न नाही तिला लग्न कर म्हणत होतं. भाई यांना म्हणत होता माझी लग्न कर. आणि 24 वर्षाचा आहे ना म्हटले तो. किती वर्षाचं आहे? 24. आणि मुलगी किती वर्षी भाई? आता नोव्हेंबरमध्ये 19 वर्ष चालू झाली. 18 वयाची. हा म्हणजे 8 नोव्हेंबरला 19 वर्ष झालं. मग तुम्ही तिला 10वी पर्यंत कुठे शिकवली? 12वी पर्यंत शिकली. 12वी पर्यंत सोनावेला. आणि तिथून 13वीला इथे घातली. 13वीला नाही डायरेक्ट डिप्लोमा चालू केला. डिप्लोमा चालू केला का? आणि हॉस्टेलला नंबर आला.
आता 4-5 महिने आलं हॉस्टेलला नंबर न तर ती येऊन जाऊन करीत होती वरून? आंब्यावरून नारायणगावपर्यंत नारोगापूर येऊन जाऊन करायची हलच होतं तिचं. रोज येऊन जाऊन करत, रोज. हॉस्टेलला म्हणजे पिलाजीनेच नंबर आला होता ना. हा, आता नंबर हा ती आलती मग फोन केला पिऊला बरोबर आला आठवलं मला ते आता. मला मी पण ते तिथून जायचे नारायणगावला रोज येऊन जाऊन. रोज जाते माझ्याकडे आलती म्हणजे साहेब माझ्या पिऊला सांगा. शाळेत कशी होती ती? शाळेत हुशार होती का? हा पहिलीपासून 12वी पर्यंत नापास नाही, 1 वर्षाचा डिप्लोमा झालाय नापास नाही. गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे अशी गावकऱ्यांची म्हणणं आहे. तुमचे सर बरोबर ना? शेवटी कोणी काय असं ना एखादा टीचर म्हणतो असा प्रसंग एखाद्या हाडवेरीवर येऊन आज वडील गेल्याच्या नंतर शिक्षण घेते मावशी ती रडते. माहिती पोर आहे तीच माझी प्रॉपर्टी आहे, दुसरं काहीच नाही माझं. हे मुलगी हीच माझी प्रॉपर्टी असं ते आईचं म्हणणं आहे. म्हणजे तिचं दुःख ते आईचं त्यांनाच तुम्ही काय आता खसायचं नाही तिला आपण नाही नाही, आता ती क्लिअर आहे, घाबरू नका तुम्ही. आता ती सगळं बोलते